कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील खतासाठी एक पायलट प्रकल्प राबवण्यात येत आहे। यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांचा देखील सहभाग आहे। यामध्ये एक गुगल प्ले स्टोअरवरती फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःला जी पसंतीची खते आहेत ती निवडू शकतात। ज्याप्रमाणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ग्राहक स्वतःच्या पसंतीची वस्तू खरेदी करतात, त्याच पद्धतीची एक ई-मार्केट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। यामध्ये शेतकरी आपल्या फार्मर ID किंवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून या ॲपमध्ये लॉग इन करू शकतात। ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथमतः आपले जे लँड डिटेल्स आहेत ते लिंक करायचे आहेत। लँड डिटेल लिंक केल्यावरती शेतकऱ्यांना कुठलं पीक आणि त्या पिकासाठी जे काही शिफारस खताची मात्रा आहे त्यानुसार खताची गणना हे ॲपमध्ये करण्यात येते। त्यामध्ये खताची युरिया किती लागेल, DAPचे किती गोणी लागतील याप्रमाणे कॅल्क्युलेशन ॲपमध्ये स्वतःहून केले जाते आणि त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या आवडीच्या डीलरकडून खत विक्रेत्याकडून शेतकरी हे QR कोड जनरेट करून खत खरेदी करू शकतात। गेल्या 8 ते 10 दिवसापासून आमचा संपूर्ण कृषी विभाग हा डीलरला प्रशिक्षणाबाबत मोठी मोहीम घेतली आहे। यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावरती सर्व खत विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेतलेले आहे। त्याचबरोबर तालुका स्तरावरती देखील सर्व खत विक्रेत्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। त्याचबरोबर कृषी विभागाचा सर्व स्टाफ यांचे देखील आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि कालच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी कृषी विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग आणि सहकार विभाग यांच्या तालुकास्तरीय यंत्रणेची VC घेतली आहे आणि तालुकास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक गाव स्तरावरचा जो 4 यंत्रणेचा अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रचार प्रसार करण्याबाबतचे नियोजन केलेले आहे। येत्या 5, 6, 7 तारखेला या 4 विभागाचे ग्रामस्तरीय अधिकारी जे आहेत ते स्वतः त्या गावामध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांना ॲप डाउनलोड बाबत मार्गदर्शन करणार आहेत। त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तो वापरता येत नाही, अशा पद्धतीची स्थिती असते। मग अशा वेळी काय पर्याय त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला? कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अँड्रॉइड फोन त्याचबरोबर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आहे, परंतु काही ठिकाणी दुर्गम भागामध्ये आपल्याला ह्या अडचणी नक्कीच येऊ शकतील। त्या ठिकाणी आम्ही दुकानदार त्याचबरोबर आमच्या विभागाचे जे अधिकारी आहे यांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांनी बुकिंग करण्याबाबतचे योग्य ते नियोजन केलेलं आहे। त्यामुळे कोणत्या उद्देशानं करण्यात आलं लिंकिंगचा विषय असेल काय नक्की? आत्ता देशामध्ये ॲग्रिस्टॅकचा प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहे। ॲग्रिस्टॅकच्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याची जी जमीन आहे ती शेतकऱ्याच्या आधार कार्डशी संलग्न झाली आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार किती खताची मात्रा लागते त्याप्रमाणे खताचा योग्य त्या पद्धतीने वाजवी वापर होईल, खताचा अतिवापर आपल्याला टाळता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना जी खतं पाहिजेत त्याच प्रमाणात ती खतं त्यांना उपलब्ध होतील। त्यांच्यावरती इतर कुठल्याही खताची सक्ती दुकानदार किंवा कंपनी करू शकणार नाही आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे आपल्याला शासनाला देखील कुठल्या पिकासाठी किती खताचा वापर झाला, कुठल्या शेतकऱ्यांनी किती खत वापरले याचं योग्य पद्धतीने नियोजन आणि प्लॅनिंग करण्यामध्ये देखील मदत होईल आणि एकूणच दुकानामधील संपूर्ण खताचा साठा हा देखील शेतकऱ्यांना कळणार असल्यामुळे खताच्या साठेबाजीला देखील यामुळे आळा बसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।